स्तोत्र संहिता अध्याय 88 कोरह पुत्रांचे संगीत स्तोत्र मुख्य गवयासाठी महलत लेयन्नोत ह्या चालीवर गावयाचे एजराही हेमान ह्यांचे मस्किल बोधपर स्तोत्र। हे परमेश्वरा माझ्या उद्धारक देवा, मी रात्रंदिवस तुझ्या पुढे आरोळी करीतो। माझी प्रार्थना तुझ्या पुढे सादर होवो, माझ्या विनवणीकडे तुझा कान असू दे। कारण माझा जीव क्लेशांनी व्यापिला आहे, माझा प्राण अधोलोकाजवळ जाऊन पोहोचला आहे। गर्तेत पडणाऱ्यात माझी गणना झाली आहे, मी निराधार वीरासारखा झालो आहे। मला प्रेतांमध्ये टाकिले आहे, वध होऊन जे कबरेत पडले आहेत, ज्यांची आठवण तू कधी करीत नाहीस, ज्यांचा तुझ्या हाताचा आधार तुटला आहे, त्यांच्यासारखा मी झालो आहे। गर्तेच्या अगदी तळाशी अंधकारमय स्थली खोल डोहात तू मला टाकिले आहे। तुझ्या संतापाचा भार माझ्यावर पडला आहे, तू आपल्या सर्व लाटांनी मला पिडिले आहे। तू माझ्या परिचितांना माझ्यापासून दूर केले आहे, त्यांना माझा वीट येईल असे तू मला केले आहे। मी कोंडलेला आहे, माझ्याने बाहेर निघवत नाही। कष्टामुळे माझे डोळे क्षीण झाले आहेत। हे परमेश्वरा, मी दररोज तुझा धावा करीतो, तुझ्या पुढे मी आपले हात पसरितो। मृतांकरिता तू अद्भुत कृत्ये करीशील काय? प्रेते उठून तुझी स्तुती करीतील काय? तुझ्या कृपेचे वर्णन शवगर्तेत होईल काय? विनाशस्थानी तुझ्या सत्यतेचे वर्णन होईल काय? अंधकारात तुझी अद्भुत कृत्ये प्रगट होतील काय? विस्मरणलोकी तुझे नीतिमत्व प्रगट होईल काय? मी तर, हे परमेश्वरा, तुझा धावा करीतो। प्रातःकाळी माझी प्रार्थना तुझ्या पुढे सादर होते। हे परमेश्वरा, तू माझ्या जीवाचा त्याग का करीतोस? तू आपले मुख माझ्यापासून का लपवितोस? मी तरुणपणापासून पीडा पावून मरणोन्मुख झालो आहे। तुझ्या भीतीने मी व्याकुळ झालो आहे। तुझा क्रोध माझ्यावर ओढवला आहे, तुझ्या धाकाने मी केवळ नष्टप्राय झालो आहे। त्यांनी जलाप्रमाणे मला दिवसभर घेरिले आहे, त्यांनी मला सर्वस्वी वेढून टाकिले आहे। तू माझ्यापासून प्रियजन व मित्र दूर केले आहेत। माझा परिचयाचा काय, तो अंधकारच आहे।